नमस्कार, मी माधुरी वैद्य. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात, या महिन्यामध्ये भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायातले, ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग, त्यातले 13 आणि 14 या श्लोकांचे सविस्तर अर्थ आणि 15 आणि 16 यांचे संक्षिप्त अर्थ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओम श्री परमात्मने नमः. श्लोक 13. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वास सोमो भूत्वा रसात्मकः. मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने तिला धारण करतो आणि रसरूप अमृत मधुर चंद्रमा होऊन सर्व औषधी वनस्पतींचं पोषण करतो. ज्ञानेश्वरांनी मागच्या श्लोकाच्या ओवीमधून अर्थ स्पष्ट केलाय की जे बाहेरच्या इंधनाचे दहन करणे आणि पोटातील अन्न पदार्थांचं पचन करण्याचं कार्य अमर्यादितपणाने करत असतं ते अग्नीच्या ठिकाणी असणारं प्रखर तेज माझंच आहे. पुढे ते लिहितात, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महातळी हे पासूची ढेपुळी विरोचना. मी पृथ्वीत प्रवेश करून तिला आधारभूत झालो आहे आणि म्हणून पृथ्वी सागराच्या अफाट पाण्याने विरघळून जात नाही असं श्रीकृष्ण म्हणतायत. आपल्यालाही माहिती आहे की 1/4 पृथ्वीभोवती 3/4 अंश पाणी आहे. आकाशामध्ये मी चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेलं सरोवर झालो आहे आणि चंद्रांच्या किरणांच्या ओघाने सर्व वनस्पतींचं पोषण मीच करत असतो. अशा प्रकारे सर्व धान्याचं पोषण करून विविध प्रकारच्या धान्यांची समृद्धी करून त्या अन्नाद्वारे प्राणीमात्रांचं पोषण करतो. पुढल्या ओवीमध्ये ते लिहितात, आणि निपजविले अन्न तरी तैसे कैचे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगिती जीव. अन्न जरी मी निर्माण केलं तरी ते प्राणीमात्रांना कसं पचेल की त्यांना समाधान मिळेल. आता ते पुढच्या श्लोकात पाहूया. पुढचा श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्ये चतुर्विधम. इथे या श्लोकाचा अर्थ आहे, मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण आणि अपानाने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन 4 प्रकारचं अन्न पचवतो. या श्लोकाच्या संदर्भात ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमुळे सामान्य जनांना पटकन त्याचा अर्थ समजतो. ते लिहितात, म्हणून प्राणीजाताच्या घटी करुनी कंदावरी आगीठी दीप्त जठरीही मीच झालो. खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी सर्व प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी करून पोटात राहणारा अग्नी मीच झालो आहे. पुढे ते लिहितात, प्राणापानांच्या जोडभाती फुंक फुंकोनिया अहोरात्री आटी तसे नेणो किती उदरा माझी. मी प्राण आणि अपान या जोड भात्याने पोटातील अग्नीला रात्रंदिवस फुंकून सदैव प्रज्वलित ठेवतो आणि पोटामध्ये अन्न पचवतो. श्लोक 15. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमुपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात.
सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. श्लोक 16. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. या विश्वात नाशवान आणि अविनाशीही असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.